नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि लक्ष्मी निवास मालिकाचे आय थिंक आत्ताच 500 एपिसोड कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन एक सुखद दिवस त्यांच्या घरात आलेले आहेत. लक्ष्मी निवासच्या घरामध्ये ते नव्याने गृहप्रवेश करत आहेत आणि त्यानिमित्ताने ही सगळी यंग ब्रिगेडियर आणि सगळी पुरुष मंडळी माझ्यासोबत आहेत लक्ष्मी निवासच्या मालिकेतील. एक तर तुमचं स्वागत आणि इतके सुंदर दिसत आहे तुम्ही सगळे. आज खूप छान छान कपडे घातलेले आहात आणि घरात एक खूप आपल्या पर्सनली आपल्या घरामध्ये जसं वातावरण असतं तसं तुम्ही आत्ता इकडे वावरताय. म्हणजे जवळपास ते तुमचंच घर झालेलं आहे असं दिसतंय. काय साधारण एन्जॉय करता हा संपूर्ण सीन? तुम्ही कसं एन्जॉय करता? ते अगदी करेक्ट बोललात. कारण का आमच्यासाठी आमचं घरच आहे. नाही म्हटलं तरी आज 500 एपिसोडचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि तो प्रेक्षकांच्या कृपेमुळे त्यांचा जो सपोर्ट आत्तापर्यंत मिळाला आहे, त्यांचं प्रेम मिळालं आहे, त्यामुळे हा प्रवास आत्तापर्यंत आमचा चालू आहे आणि यापुढेही त्यांच्याच आशीर्वादाने चालणार आहे. बट येस, जसं की तुम्ही बघताय की वास्तुशांती होते. लक्ष्मी निवास ह्या मालिकेच्या सुरुवातीलाच आपण दाखवलेलं की श्रीनिवास आणि लक्ष्मी यांचं स्वतःचं घर कधीच नव्हतं. ऑलवेज ते भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांच्यासाठी त्यांनी सगळं काही केलं मुलांसाठी. पण ह्या पूर्ण प्रवासात त्यांनी स्वतःचं घर व्हावं हे स्वप्न कुठे ना कुठे अधुरं होतं आणि ते फायनली आता पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने पूर्ण फॅमिली एकत्र आली आणि कुठली सुखाची गोष्ट असते ती आपण एकत्र मिळून फॅमिली म्हणून करतो. तर त्यामुळे असा हा सिक्वेन्स घडून आला आहे की ज्याच्यात सगळेच आहेत आणि मस्त पावसाचे पण दिवस चालू आहेत, त्यामुळे मजा चालू आहे साईटवर. अजून मी काय म्हणतो, त्या बात एक आशिक दिवाना सुद्धा आपल्यासोबत आहे आणि मला वाटतं की आता लवकरच काहीतरी चित्र बदलणार आहेत का, वेगळं काहीतरी कथानक समोर येणार आहे का, काय साधारण काय थोडंसं ग्लिम्स द्यायला आवडेल? काय एवढं मी नाही सांगू शकत, पण तुम्हाला जर असं काही बघायचं असेल तर प्लीज बघत राहा लक्ष्मी निवास. पण ऑफकोर्स एवढं तर सांगू शकेन की धमाका होणार आहे आणि ड्रामा आहे, बराचसा ड्रामा आहे. वास्तुशांती असल्यामुळे सगळेच कॅरेक्टर्स आता एकत्र आहेत, त्यामुळे काही ना काहीतरी होणार आहे, नक्कीच होणार आहे. पण ते काय होणार आहे त्यासाठी आय थिंक तुम्ही सिरियलच बघाल, नाहीतर ती मजा राहणार. निश्चितच. सिद्धू, साधारण या मालिकेमध्ये इतके पॅरलल स्टोरी सुरू आहेत. मला वाटतं 1, 2, 3 वेगळ्या तुमच्या तर प्रेम कहाण्या आहेतच, आणखीन इतर सुद्धा आहे. जवळपास 5 का 6 जोडपे आहेत या मालिकेमध्ये आणि प्रत्येकाची एक पॅरलल स्टोरी सुरू आहे. सिनेमासारखं दिसतं जवळपास. एखाद्या टॉलिवूडची फिल्म कशी असते त्या पद्धतीने तुमची मालिका मल्टी स्टोरीज आहेत आणि त्याच्यामुळे इतकं पॅरलल सगळं दिसतं ना मालिकेच्या एपिसोड्समध्ये. मी पण जेव्हा एपिसोड पाहतो तेव्हासुद्धा इतकं सुंदर पद्धतीने ते गुंफलेलं असतं. असं वाटत नाही की सगळं विस्कळीत आहे, सगळं एकत्र आहे असं दिसतं. ते हे सगळं करत असताना तुम्ही जेव्हा प्रत्येकाचे वेगळे सीन्स सुरू असतात आणि मग नंतर आपण आपल्याही सहकलाकारांचे काही सीन्स बघायला आवर्जून जातो. तुम्ही कुठल्या सहकलाकारांचे सीन्स आवर्जून बघायला जाता, काय बघायला आवडतं आणि किती ते एन्जॉय करता पर्सनली? बघायला जातो म्हणजे तसं शेड्यूल असेल, आम्हाला वेळ मिळाला तर जातो. कारण आमचे पॅरलली 2 युनिट खूप कमी शूट केलं आहे पूर्ण मालिकेत. शूट केला असेल तरी आम्ही जास्त चिल खूप केलं, ऑफ स्क्रीन खूप जास्त, ते आम्ही रोज करतो. सीन एकमेकाच्या बघायला खरं सांगतो फार वेळ मिळत नाही, पण आत्ता सीन जसे एकत्र असतात तेव्हा करायला मजा येते. ऑफकोर्स विश्वा असो किंवा जयंत असो, आम्हाला दोघांनी सगळ्यांनाच सीन बरोबर करा. कारण ऑलरेडी तो आय थिंक आमच्या तिघांमध्ये तो एक कम्फर्ट झोन खूप चांगला आहे. आम्ही एकाच रूममध्ये असतो आणि आमचे बरेचसे असे विषयांवरती आमचे असे मतं जुळतात किंवा नाही जुळत तरी इंटरेस्ट जुळतात. ते बोलेल सध्या नाही जुळत आहेत. साधारण तुमच्या डिस्कशनचे विषय काय असतात? म्हणजे कुठल्या विषयांवरती तुम्ही चर्चा करता? बरेचदा आता सध्या तरी हॉट टॉपिक आहे फुटबॉलचा आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, त्यावरती आमचा बराच. कोण आहे फुटबॉल लवर? कोण आहे? सगळे तिघही होत, अरे तिघही इक्वली होत. आणि त्याच्या वा वा वा. फिल्म्स आहेत नाही तर फिल्म्स आहेत. मेघन लॅपटॉप म्हणतो, सो आम्ही काही ना काहीतरी त्याच्या लॅपटॉपवरती बघत असतो. सो आमचा खूप टाइमपास होतो खरंच. पण जसं तुम्ही म्हणालात की कोणाचं काम बघायला आवडतं, तर ऑफकोर्स जेव्हा कधी लक्ष्मी श्रीनिवास जेव्हा त्यांचे काही सीन्स असतात, कारण का बरेचदा असे ऑल कॉम्बिनेशनमध्ये मोस्टली त्यांच्यासोबत काहीतरी घडत असतं, असे सिक्वेन्सेस आहेत. आणि ऑफकोर्स त्यांना तुषार देवी सर आणि हर्षदा मॅम त्यांना जेव्हा परफॉर्म करताना बघतो ते एक म्हणजे ॲज अ स्टुडंट म्हणून आम्ही बघत असतो तिकडे की अरे काय चाललं आहे, की ही प्रोसेसच आहे शेवटी. सो त्यामुळे खूप मजा येते. आणि पावसाचं वातावरण आहे, ऋतू इतका सुंदर बहरतो आहे आणि एकंदरीत सगळ्याच वातावरणामध्ये एक सुंदर असं तेज आलेलं आहे असं वाटतंय. तुम्ही किती पावसाळा एन्जॉय करताय की आता कंटाळा आला बाबा थांब आता?
तसं बघायला गेलं तर जूनमध्ये काय पाऊस पडला नाही तेव्हा वाटत होतं की बाबा पाऊस पड बाबा एकदाचा गरम होतोय. पण आता गेले 3-4 दिवस जेवढा पाऊस पडतोय असं वाटतंय की जरा आता थांबू शकतोय, थोडा कमी कर. पण ठीक आहे नाही उन्हाळ्यापेक्षा मी बोलेन तरी बेटर आहे. नाही जरी ते पाय अर्धे बुडालेले असतील तरी पण ते चालतील. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं अशी यंग ब्रिगेड जेव्हा एखाद्या मालिकेत असते तेव्हा त्याची ऊर्जा द्विगुणित होते. आणि तुम्ही सगळे जे यंग ब्रिगेडियर आहात या मालिकेमधले ते नेहमीच जेव्हा स्क्रीनवरती येतात तेव्हा लक्ष्मी निवास मालिका ही ऊर्जात्मक दिसते. असं अनेक तुमचे प्रेक्षक वर्ग तुम्हाला कमेंटमध्ये सांगतच असतील. आमच्याहीपर्यंत जेव्हा ते त्यांचे अभिप्राय पोचवत असतात तेव्हा हेच सांगत असतात. पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं की 500चा तुम्ही आकडा गाठलेला आहे त्याचे लवकरच 1000ही होतील, कदाचित 2000ही होतील. याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.